नमस्कार, कशा आहात मैत्रिणींनो? आज माझ्या जयश्री लेडीज टेलर या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज मी खूप छान मस्त ब्लाऊजची डिझाईन शिकवणार आहे. कशी शिवायची ते सांगते. हाय, आता आपण पोटली बटन करू. त्यासाठी मी 2.5 बाय 2.5चा चौरस घेतला आहे. हे पहा, पण आणि त्यामध्ये टाकण्यासाठी हे थर्माचे गोळे घेतलेत. तर यातले बी मी लहान साईजचेच बॉल घेणार आहेत. काही मोठी साईज आहे. तर अशा प्रकारे बघा, तर ठेवून असं गोल पकडायचं, असं गोल फिरवायचं आणि सुईच्या सहाय्याने व्यवस्थित पॅक करून घ्यायचा, जेणेकरून त्याचा आकार असा गोल दिसेल. आणि एक अशी 60 गाठण मारून पोटली बटन थोडंसं लांब करायचं. आपल्याला असं गुंडाळून घ्यायचं, तसंच खालपर्यंत 1/2 इंचापर्यंत लांब घ्यायचं आणि जरा कट करायचं. परत गाठ मारून घ्यायची आणि दुसरं पोटली बटन तयार करायला घ्यायचं. असं गोल कपडा फिरवायचा. हा बॉल थोडा मोठा आहे ना, आपण बॉलवर सुद्धा कमी करू शकतो. फक्त बॉलवर गाठ व्यवस्थित मारून घ्यायची, जे बॉल छोटा पण होऊ शकतो. हा असं फिरवायचं 1/2 इंच लांब, म्हणजे आपल्याला त्रास होत नाही म्हणून हे लांबपर्यंत आडा मारून घ्यायचा. 2 झाले. हे पहा, पोटली बटन तयार झाले आहे. किती छान सुंदर झाले ते एकसारखे. पोटली बटन उद्याच टाकणार त्याचं काय. हे असं बटन लावून घ्यायचं. बटन कधी कधी हलतं. मी सिंगल दाब लावलेला नाही आहे माझ्याकडे सिंगल दाब, पण मी डबल दाबच ठेवला आहे. डबल दाबाला काय करायचं, हे पोटली बटन इकडं तिकडं हलू नये ना, म्हणून त्याला जागेवरच दाबून ठेवायचं. असं म्हणजे ते हालत नाही आपल्या पॉईंट बसून. असं शिवून घ्यायचं. खूप सोपी ट्रिक आहे ही. मी खूप सारे मैत्रिणींचे ब्लाऊज पाहिले, पण ते खूप आतबाईला सांगतात. मला जास्त आतबाईची पद्धत आवडतच नाही. मला नेहमी सिंपल स्टिक आवडते. कॅनव्हास लावून कडकपणा येतो ना, मग या पद्धतीने पण आपण कॅनव्हास लावून कडकपणा आणू शकतो गळ्याला. त्याच्यासाठी कशाला वेगळी पट्टी काढायला हवी. आणि ही पद्धत माझी एकदम सोपी आहे, सर्वांना आवडेल. आणि माझे असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जयश्री लेडीज टेलर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. ना ते शिवून नको चालू कर. आणि यामध्ये कोणत्या ब्लाऊजचं डिझाईन तुम्ही पाहिली आहे तर नक्की कमेंट करून सांगा. ही पोटली बटन लावताना आपली बोटं वगैरे सांभाळा, कारण कधी कधी गडबडीत बोट जाण्याची बी शक्यता असते. हे पहा, माझे पोटली बटन जोडून झाले आहेत आणि मी बॅक साईडने बघा अशा प्रकारे हा गळा आहे आणि पोटली बटन जोडून झाले. हा जास्ती बाहेर निघलंय ना, हे आपण कटिंग करून घ्यायचं.
कापायला कडक असतं, त्याच्यामुळे कात्रीला पण आपल्या धार हवी आहे आणि व्यवस्थित कापायचं, कारण आपला कापता कापता आकार गेला नाही पाहिजे ब्लाऊजचा. असं आतमध्ये कातर अशी आपल्या साईडला फिरून कटिंग करायचं, कारण हे धागा वगैरे शिवून पिळा पाडून खूप कडक होता हा कपडा, त्याच्यामुळे त्याला असं फिरवायचा. हे कापताना काळजी घ्या मैत्रिणींनो, आपल्या हाताची काळजी घ्या आणि ब्लाऊजची पण काळजी घ्या. खूप कडक असतं हे कटिंग करायला. आणि बघा हे एवढं एक्स्ट्रा निघालं, बाजूला काढलं मी. आणि पहा अशा प्रकारे माझी पोटली बटन रेडी झाले. बॅक साईडने मी टाचण्या लावल्या होत्या त्या मी काढून घेते, कारण आता आपण याच्यावरती मेन फॅब्रिक लावणार आहे. फॅब्रिक असं ठेवून आपण जोडून घेणार आहोत. यातली सुईची उलटी बाजू घ्यायची आणि बघा अशा प्रकारे याला पण व्यवस्थित 2-3 पिना लावून घ्यायचा. हा सेंटर आहे पहा, हा सेंटर व्यवस्थित जोडून घ्यायचा, व्यवस्थित टाचण्या लावायच्या, जेणेकरून आपला कपडा हलला नाही पाहिजे. आणि अशा मी 1-2 टाचण्या लावून घेते. चालू ठेवते का बस. पट्टी जोडून झाली आपली. आता आपण इथे हात शिलाईची पट्टी टाकणार आहे आपण ब्लाऊजला. कमरपट्टीसाठी मी हा कपडा काढत आहे, तर 1.25-1.5 इंचाची कमरपट्टी घेतली आहे मी अंदाजे. आता ही पुरणार नाही म्हणून इथं जोड देण्यासाठी एक्स्ट्रा काढते. ह्या 4 पट्ट्या पुरतील. आता हे कमरपट्टी पुरायची नाही म्हणून मी एकाला एक जोड देणार आहे. आधी हे जोड जोडून घ्यायचं. आणि ज्या साईडने एकसारखं आहे ना तिकडून एकसारखं पकडायचं आणि एक्स्ट्रा बाजू आपली ती मुडपायला घ्यायची. 9 इंच मी दुमडून घेणार आहे हात शिलाईसाठी आणि हा काठ शिवण्यात घेणार. हे पहा आता आपली पट्टी शिवून झालेली आहे, कमरपट्टी. मी थोडीशी आणि आपली पट्टी झालीवर का आता आपण इथं हात शिलाईची पट्टी लावणार आहे. त्यासाठी काय करायचं मैत्रिणींनो, इकडं 1-1.5 इंच आपल्या फिटिंगसाठी जातं, अंदाजे 2 इंच सोडायचं आणि त्यानंतर जो भाग उरेल ना तर 9.5 उरले याचा निम्मा करायचा आणि जिथे खून येईल ना तिथे कात्रीने कट करायचा असं क्रॉस. म्हणजे हा आपला एकदम परफेक्ट टक्स बसतो कमरेला. आणि ते आता ह्या गळ्याच्या उंचीनुसार घ्यायचा. आता इथं गळापट्टी 3.25 उरली ना तर आपण 3.25 पट्टी उरली ही शिवून, तर आपण 3.25 इंचाचा टक्स घ्यायचा, अर्धा इंच कमी करायचा. इकडं 3.25 इंच आणि शिलाईसाठी अर्धा इंच इकडं पण असं मधोमध पकडून असं शिलाईची टिप मारायची. डबल टिप तशीच फिरवायची दाबून. एक टक्स मारून झाला आपला. आता हा दुसरा. माझी थोडी तब्येत बरी नाही आहे मैत्रिणींनो,
घसा बसला माझा, त्याच्यामुळे मला थोडा थोडा खोकला पण येतोय मधोमध. तर काही कमरपट्टी पण आपली आता जोडून झालेली आहे. इथे टक्स घ्यायचा, टक्सवर टक्स हा विसरू नका. याने आपली कमरपट्टी एकदम छान बसते फिनिशिंगमध्ये. आता यावर घालायची दाबटीप, अशी दाबटीप घालायची. ही दाबटीप घालून झाली बघा आपली. आणि आता या ब्लाऊजच्या भाईला पण मला पोटली बटन लावायचं आहे. आता आपण 5 नंबरची टीप मारू. ही शिलाई आपण काढून टाकतो हात शिलाईसाठी, म्हणून मोठी शिलाई टाकायची जेणेकरून आपल्याला पटकन उसवता येईल. इथे हात शिलाई घालायची आणि ही टीप उसवून टाकायची. अशा प्रकारे बघा किती सुंदर डिझाईन तयार होऊन हा व्ही गळ्यासारखा घेतलाय, पानगळ्यासारखा. आता इथे एक छानसा बो येणार आहे, तर तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पहा. मी नेक्स्ट पार्ट उद्या टाकणार आहे, तर नक्की तुम्ही पहा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि मला सबस्क्राईब करा आणि ऑल प्रेसवर बटन दाबून सपोर्ट करा. धन्यवाद. बाय बाय. मस्त सुंदर बो बनवणार आहे बॅक साईडला खाली लावण्यासाठी. तर त्यासाठी पहा मी हे अस्तर आणि हे कटिंग करून घेतलंय. तर याची लांबी पहा मी 6 इंच घेतली पहा आणि असे 4 इंच रुंदी घेतली. तर हे आपण आता आधी शिवून घेऊ. इथे थोडी खोलायला जागा ठेवणार आहे आपण. आणि मग हे असं उलट करून घेतलंय. आणि बघा मी कात्रीच्या साहाय्याने हळूहळू उलट करते. तर सावकाश कात्री लावायची, कधी कधी ते फाटण्याची पण शक्यता असते. आणि पहा मी आता हे उलट करून घेतलंय. आणि एक बाजू शिवण्याची राहते ना, ही आपण अशी मोडपून शिवून घ्यायची. नंतर तर आपण याला टिप मारून घेऊ. अशी कडेने टिप मारून घ्यायची. त्याला सेंटर हे असं बाहेर पेन निघण्याची भीती असते, म्हणूनच सावकाश करायचं. पातळ कपडा आहे ना. हे आता असं आतमध्ये घालून द्यायचं व्यवस्थित. हे पहा माझं व्यवस्थित पकडून झालेलं आहे. आणि आता आपण इथं टिप मारून घेऊ. आणि अशाच आता इथं चुन्या टाकून घ्यायच्या. याचा मधोमध सेंटर करायचा, याचा असं निम्मा करायचा भाग, किंवा इकडच्या साईडने खडून हे करून घ्यायचा. असं चॉकने मधोमध सेंटर करून घ्यायचा आणि त्यावर असं
चुन्या चुन्या घेत जायचं असं. नाजूक प्लेट घ्यायच्या. आणि या प्लेटसाठी आपण एक आता फूल तयार करणार आहे. बांधण्यासाठी धाग्याने पॅक करून घ्यायचं. ते ना आपण असं एक छोटी पट्टी काढून घेऊ. तिला आपण फोल्ड करून घेऊ अशी. इकडून अर्धी फोल्ड करायची, इकडून अर्धी, आणि अशी टिप मारून घ्यायची. आणि आता आपण हा बो असा गुंडाळून घेऊ असा, म्हणजे ते छान दिसतं. हे बघा, असं या प्रकारे बांधून घ्यायचं. मी तर एक शिलाई मारून घ्यायची अशी. सुंदर बो तयार झालेला आहे, पाहू शकता. आणि हे कटिंग केलेलं आहे ना, थोडंसं ठेवायचं आणि उरलेलं कापून टाकायचं. आणि आता आपण इथं एक ए बनवू. याच्या खाली आपण आता याला एक खालचा बो बनवणार आहे. तर त्यासाठी पहा, मी हा कपडा घेतलाय, डबल घडी आहे, हे पाहू शकता. याची लांबी घेतली 10 इंच आणि अशी रुंदी 3.5 इंच घेतली. आता आपण हे मोडून घेऊया. अगोदर अशी टिप मारायची याला. याला पण उलट्या साईडने घडी, सुईची बाजू आहे ही उलटी आहे. तर याला अगोदर वरच्या साईडने 1/2 इंच अंतर सोडून शिलाई मारत यायचं. तर एवढा लांब नाही बो घ्यायचा. आपल्याला जेवढा लांब करायचं आहे ना, तेवढी लांब पट्टी काढायची. मी हे कमी करणार आहे, मला एवढे लांब नाही घ्यायचं. खालची पट्टी याच्या अंतराने इथे पण टिप मारून घ्यायची. हे इकडं हे अशी टिप मारली आपण, पाहू शकता. नाही तर एकाच साईडचा बंद तयार व्हायचा तुमचा. हा असा यायचा सरळ, आणि इथं आलं का हा इकडं मिळवायचा, म्हणजे विरुद्ध दिशेचे बंद तयार झाले पाहिजे. हे असे 1/2 इंच अंतर ठेवून कट करून घ्यायचे. मला आता पलटी करायचं. आपण नॉट दोरी बनवतो तसं आतमध्ये ढकलायचं आणि असे कोणी काढून घ्यायचे याचे पहिले. पाहू शकता तुम्ही, सुंदर बंद तयार झाला आहे. हे पाहू शकता तुम्ही, माझे दोन्ही बंद तयार झालेत. चेक करून घ्यायचं, कमी जास्त असेल तर कट करायचं. आता हे शिवून घ्यायचे असे विरुद्ध दिशेला ठेवून. असे एक इकडं, हे पाहू शकता तुम्ही, हे याच्यावर ठेवून अशी टिप मारून घ्यायची.
थोडंसं क्रॉस दिसलं पाहिजे असं अंतर, आणि अशी टीप मारून घ्यायची. आता आपण जो बंद केलाय ना ती आणि हे दोन्ही जोडून घ्यायचं असं एकाला एक. परत इथं टिप मारायची. पाहू शकता तुम्ही. ही बाजू आपली आपण पहिल्यांदा ठेवली होती पहा शिवायची, आणि ही शिवलेली बाजू ही एकावर एक ठेवून शिवून टाकायची मधोमध. आता ही बाजू आपली ही अशी इथं आली ना, ही आपण शिवताना अशी धरून शिवायची ब्लाऊजच्या, आणि मग ते अशी जाणार मुडपून. आणि आता आपला बॅकनेकचा डिझाईनचा गळा आहे ना, त्याला आपण हे जोडणार आहे. आणि हे बघा इथं आपण हे फुलं अटॅच करणार आहे. हे पाहू शकता इथे आपण हे फूल लावणार आहे. तर त्यासाठी हे अशी खालच्या साईडला धरायचं. पहिला याचा सेंटर काढून घ्यायचा पाठीच्या भागाचा, म्हणजे बरोबर आपल्या मधोमध फूल लागलं पाहिजे. आणि ह्याचा पण निम्मा करायचा, म्हणजे इथे पण आपलं फूल मधोमध लागलं पाहिजे. असा पॉईंट काढून घ्यायचा. आणि हे पाहू शकता तुम्ही, ही आपली फूल बनवलेलं हे असं मधोमध ठेवायचं. आणि हे पाहू शकता आपलं जे पहिलं शिवलेलं नाही का, ते आता विरुद्ध दिशेला घ्यायचं, म्हणजे आपल्याला ते दिसणारच नाही वरच्या साईडने. असं होईल तयार. आता इथं शिवायचं, आपल्याला सुईची गरजच नाही इथं शिवायला. पाहू शकता तुम्ही. आता मी हे जोडून टाकते. थोडंसं खाली येते आणि इथे आता टिप मारायची बघा मैत्रिणींना. वाटलं तर परत एक हे पाहू शकता तुम्ही. इथं आपण शिलाई मारली, तर आता हे असं केलं की हे सगळं झाकून जाणार आहे. आणि आपली पट्टी पण पहा किती सुंदर झाली तयार. आणि हा गळा पण हातात घेते थांब एक मिनिट. आणि हे पाहू शकता किती सुंदर बॅक नेक डिझाईन तयार झाली, पोटली बटन आणि बो लावून. तर अशाच सुंदर सुंदर डिझाईनसाठी जयश्री लेडीज टेलर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि नमस्कार. तुम्ही पाहू शकता किती सुंदर डिझाईन तयार झाली आहे या ब्लाऊजची. एकसारखी बटन वगैरे बसले आहेत बाईला, आणि पोटली बटन पण गळ्याला फिनिशिंगमध्ये लागले आहे. आणि हा बोपही पहा किती सुंदर झाला आहे. आणि ही बाई पण पाहू शकता किती सुंदर झाली आहे. आणि एकदम सुंदर हा ब्लाऊज तयार झाला आहे. तर माझे व्हिडिओ आवडले असतील तर नक्कीच सबस्क्राईब करा, चॅनल लाईक करा, कमेंट करा. आणि अशाच सुंदर सुंदर डिझाईन पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. आणि माझे सर्वात आधी व्हिडिओ पाहू शकता. धन्यवाद.